पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा पारायणप्रत। आज आपण 86 क्रमांकाचा अभंग घेत आहोत। अभंग असा आहे। आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे, तरी मातेची आखोळे दगड आला पोटासी। मनुष्य देह ऐसा निध, साधील ते साधे सिद्ध। करोनी प्रबोध संत पार उतरले, नाव चंद्रभागे तीरी। उभी पुंडलिकाचे द्वारी, कट धरोनिया करी उभा उभी पालवी। तुका म्हणे फुकासाठी, पायी घातलिया मिठी। होतो उठा उठी लवकरीच उतार। अभंग 4 चरणाचाच आहे, पण चौकडीचा आहे। एका चरणामध्ये 4 तुकडे आहेत। अभंगामधून मनुष्यदेह प्राप्त झाला ही एक संधी आहे। अशा वेळेस आपलं हित साधून घ्यावं हे सांगण्यासाठी आपण इथं आता जन्माला आलो तर डोळे झाक करू नका, असं तुकोबाराय पहिल्या चरणात सांगतात। आता उघडी डोळे, डोळे उघडणं म्हणजे काय तर खरोखर डोळे झाकलेत का तर डोळे झाकले नाहीत, पण आपलं हित कशात आहे या संबंधी मात्र डोळे झाकलेले आहेत। तुकोबाराय आणखी एका चरणात म्हणतात, येवोनी नरदेहा झाकतील डोळे, बळेचे आंधळे होतील लोक। आता हे कसं झालं तर अंधत्व नाही, पण डोळा असून जे पाहायचं ते पाहत नाही। बाकीचं सगळं काही त्याला दिसत असेल, पण त्या दिसण्याला काय करायचं आहे, कारण जिथं दृष्टी गेली पाहिजे ती दृष्टी जात नाही। म्हणजे काय होतं आहे तर त्याला आताच जे काही मनुष्य देह प्राप्त झाला आहे ते जन्ममरण चुकवण्याची संधी आलेली। याच्यात त्यांनी आता जर काही आपल्या ठिकाणी काय आहे उमज करून घेतला नाही, म्हणजे समज झाला नाही त्याचा, तर त्याच्या हाताने त्याचं काय पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात त्याला गुंतावं लागेल। त्याच्याकरता पुढं दुसऱ्या तुकड्यात सांगतात की जरी अद्यापी न कळे। आता कधी कळणार आहे, कारण कळण्याची वेळ तर हीच आहे। आणि कारण प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी बुद्धी आहे, बुद्धीचा पालट करता येतो। इतकं सगळं असूनसुद्धा तो जर काहीच करत नसेल, त्याच्या ठिकाणी काही फरक पडत नसेल, तर मग काय करायचं। त्यासाठी त्याने आता सांगितलं की म्हणजे तुकोबाराय आता असं बोलतात की खरोखर मनुष्यत्वाला येऊन काय तुझा फायदा आहे। त्याच्याकरता म्हणतात की तरी मातेची या खोळे, म्हणजे आईच्या पोटाला जन्माला आलास त्याचा काय उपयोग आहे। खोळ याचा अर्थ पोटी, मग हे पोटी जन्माला आला त्याचा काय उपयोग आहे, कारण तू जे काही करायला पाहिजे त्यासाठी काही केलेलं नाहीस। मग आता तिथं जे काय आहे त्याला त्यांनी नाव दिलं की ज्या अर्थी तो मनुष्य होऊन सुद्धा हा विचार करत नसशील, तर आईच्या पोटाला तो मनुष्य नाही आला, दगड आला पोटाशी। आता काय आहे खोळे आणि पोटाशी। मग खोळे हा शब्द काय आहे की गर्भाशयासाठी दिला, कारण गर्भाशय एक पिशवीच आहे आणि त्या पिशवीत बाळाचा काय आहे की वाढ होत असते। आता त्या गर्भाशयाच्या खोळेमध्ये म्हणजेच आईच्या पोटाला तू काय आहेस दगड आलेला आहेस। कारण का दगड कसा असतो तर काही त्याला समजत नसतं। कोणी त्याला लात मारली तरी दगडाला काय वाटणार नाही, इकडून तिकडं फेकलं तरी काही वाटणार नाही, कारण तो दगडच आहे। तसं तुझ्या ठिकाणी काहीच समजत नसल तर तू मनुष्य नाही, तू दगडच आहेस। मनुष्य देह ऐसा निध,
आता त्यात दाखवून दिलं आहे. दुसऱ्या चरणात आपण पाहतो की मनुष्याचा देह म्हणजे काय आहे, तर एक प्रकारे हा तुझ्या धनाचा ठेवा आहे. धन हे आपल्याजवळ असलं आणि ते ठेव्यात म्हणजे भरपूर जर असलं तर आपलं जीवन यथार्थ होतं. काय लागत असेल ते आपण आणू शकतो. पोटाला धान्य आणतो, अंगाला कपडे आणतो, दागदागिने आणतो, हे सगळं आणतो. म्हणजे जर धन आपल्याजवळ असेल तर जीवनातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला सहज प्राप्त करून घेता येतील. तसं मनुष्यरूपी हे धनच आहे. हे धन काय करणार आहे, तर हे धन परमार्थ साध्य करून देणार आहे. तुकोबरायाने सांगितलं की परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण फावया जतन हे उपाय लाभाचे. परमार्थ हे एक महाधनच आहे. आणि ह्या धनानं काय मिळेल, जसं आपला पैशारूपी धनानं जसं जगातल्या तुम्हाला लागत असणाऱ्या गोष्टी विकत मिळतात, पण परमार्थरूपी धनानं विकत नाही, पण देव जोडता येतो. कारण ते धन देवाकडे घेऊन जातं. तेव्हा साधील ते साधे सिद्ध. सिद्ध याचा अर्थ कल्याण करून घेणंच. मग आता त्याच्या ठिकाणी जर काही असेल तर मनुष्य देहातनं काय आहे की आपल्या ठिकाणी मुक्ती, जसं माऊली म्हणतात का नाही, तेने चारी मुक्ती साधियेल्या. तसं ह्याने काय साधायचं आहे, तर सिद्धी काय आहे, तर एक परमात्मा स्वरूप ही सिद्धी. आणि ते मुख्य आहे. ते कसं आहे, तर त्रिकालाबाधित सिद्ध आहे. त्याच्या ठिकाणी कधी बदल झाला नाही झाला असं कधी व्हायचंच नाही. जे कायमस्वरूपी असतं त्याला सिद्ध म्हणायचं. मग आता हे कसं आहे ते सिद्ध आहे, पण ते प्राप्त करायची अधिकार शक्ती कोणाकडे, तर मनुष्याकडे. साधेल ते साधे. आता ते साधील ते साधे म्हणजे आता काय करायचं आहे, प्राप्त करून घेण्याकरता तुला त्याच्याकरता साधना करायची. साधनेने हे साधणार आहे. जे साधणार आहे त्याला काय आहे की स्वतःसिद्ध आत्मवस्तू असणारी ती प्राप्त होईल. करोनी प्रबोध. आता हे सगळं आत्तापर्यंत सगळ्या संत महात्म्याने काय केलेलं आहे की प्रबोध केलेला आहे. प्रबोध याचा अर्थ ज्ञानोपदेश. हा ज्ञानोपदेश सगळ्या संतांनी आत्तापर्यंत केला आणि त्यामुळं सगळे जे काही असतील ते या उपदेशानं तरले. पण हाच उपदेश करणारे संत महात्मे प्रबोध करीत करीतच पलीकडे गेलेत. कुठं, या भवनदीच्या पलीकडं. म्हणून संत पार उतरले. आता संतांनी सुद्धा काय केलं, तर आपलाही उद्धार करून घेतला. मग आता त्याच्याकरता संत निष्ठे स्वतःच्या उद्धाराकडे पाहत नाहीत. आपण तरला नवे हे नवल दुजयासी तारील तोची भला. मग संतांनी सगळ्याचा उद्धार केला आणि उद्धारासाठी तुमचा आमचा प्रबोध केला, म्हणजे आपल्याला ज्ञानाचा उपदेश केला. हे सगळं कोणाला ऐकायची क्षमता आहे, तर मनुष्यालाच. उपदेश कोणाला करतेत, इतर प्राण्याला कसा करता येईल. इतर प्राण्यापुढं किती जरी म्हणतात का नाही, म्हण आहे की गाढवा पुढं वाचली गीता. आता काय व्हायचं आहे, त्याला गीता अर्थच कळत नाही. पण जे तुम्हा आम्हाला कळते ना, म्हणजे आपल्याला त्या गीतेचा कसा आहे की यथार्थ काय आहे हे कळवून देणारा भाग आहे. पण ज्या मनुष्याला त्याच्यापुढं गीता वाचूनही कळलं नाही त्याला म्हण लागू पडते. गाढवापुढं म्हणजे खरोखर गाढव नाही, हाच गाढव आहे की त्याला गीता वाचून दाखवली तरी कळाली नाही. म्हणून अशा गाढवापुढं गीता वाचून काय करायची, की ज्याला आपलं हित कळतंय तो खरा. आणि त्याने काय करावं, त्याने आपलं हित साधण्याकरता संतांनी काय प्रबोध केला आहे त्याकडे लक्ष द्यावं. नाव चंद्रभागे तिरी. आता त्यांनी दाखवून दिलं की तुम्ही जे काय आहे मनुष्य देहाला आला, तो मनुष्य देह कुठं आहे, तर जसं चंद्रभागेच्या पाण्यातून नाव निघाली. मग आता ते कुठून, जिथून भीमा नदी आली तिथून वाहत वाहत जरी आली तर ती येत कुठं येईल, चंद्रभागेच्या तीर येईल. आणि त्या तीरावर कोण आहे, तो उभी पुंडलिकाचे द्वारी. कारण त्या नदीचा प्रवाह कसा वाहतो, तो कुठूनही मागं असला तरी त्या नदीला पुढं चालल्यावर पुंडलिकाचं मंदिर भेटणारच आहे. पुंडलिकाच्या दारात त्या नावेला
थांबण्यासाठी सुद्धा सगळी सोय आहे. म्हणजेच तुमची आमची ही जी काही नाव आहे, ही मनुष्यदेहरूपी नाव आता कुठं निघाली तर चंद्रभागे तीरी. आणि कारण तिथं कोण आहे तर तिथं पुंडलिक आहेत. आता सांगायचं असं की चंद्रभागा हे जसं प्रवाहरूप नदी, तसं भक्तीचा प्रवाह चाललेला आहे. भक्ती एक नदीच आहे आणि ह्या भक्ती कोणाच्या दारापर्यंत जाते तर पुंडलिक म्हणजे संत महात्म्याच्या. संत महात्मे सगळ्यात आद्य संत कोण असतील तर पुंडलिकच आहेत. म्हणून पुंडलिक आहेत. हे पुंडलिक काय आहेत तर संत महात्मे. आणि कट धरोनी करी उभी पालवी. तर ते कुठं नेऊन पोचवतात तर ज्या भगवंतानी दोन्ही हात कमरेवर ठेवलेले आहेत आणि नुसतं नाही तर उभी पालवी. आता कसं आहे पहा की उभे तर राहिलेत, दोन्ही हात कमरेवर आहेत, मग कसं काय ते पालवतात म्हणजे बोलवतात. तर जे काही उभा आहेत ते उभा राहिलेत हेच त्यांची खूण आहे. पालवी याचा अर्थ हातामध्ये कुठलं तरी उपरणं किंवा एखादा कपडा घ्यायचा असतो आणि तो हलवला की त्याला पालवणं म्हणतात. लांब जर मनुष्य असला तर त्याला ये म्हणलेली हाक ऐकू जात नाही. मग हातात काहीतरी घ्यायचं पांढरं वस्त्र आणि त्याला इकडे इकडे अशा तऱ्हेचं काय करायचं ते हलवायचं. जसं जसं हलवायला लागल तसं तसं त्याच्या लक्षात येतं की आपल्याला हे बोलावतात. तसं आता ह्या देवानं उभा राहून आम्हा सगळ्याला बोलावलेलं आहे. आता जे या चंद्रभागेच्या तीरी जाऊन पुंडलिकाच्या द्वारी जातील त्यांना हा कमरेवर हात ठेवलेला आणि आपल्याला बोलवतोय तो देव त्या ठिकाणी दिसेल. तुका म्हणे फुकासाठी. आता हे सगळं करण्यासाठी भगवंताने काय केलं आहे तर जसं इतर देवदेवता आहेत त्यांना काही ना काहीतरी नवस बोलावं लागतो. तुला अमकं देईल, मग ते मग आम्हाला ह्यातलं काय कर, प्रसन्न होऊन ते दे. मग प्रत्येक देवतेला कोणता नवस कोणाला द्यावा, कोणता नवस काय ते ज्या त्या देवतेला द्यावा लागतो. मग ती देवता प्रसन्न होऊन आपल्याला काय करते तर जे इच्छित आहे ते देत असते. पण या देवाजवळ काही नाही म्हणून तुका म्हणे फुकासाठी. इथं काही नाही, हे सहजच आहे. पायी घातली या मिठी. फक्त एक आहे की त्याच्या चरणाला मिठी मारा म्हणजे त्यांना शरण जा. शरण जाणं हेच तुम्हाला काय आहे की खरी तुम्हाला द्यायची गोष्ट आहे ती द्यायची. तेवढं दिलं तरी हा भगवंत असा आहे की जे जे त्याला शरण येतील त्यांना काय होतो उठाउठी लव करीच उतार. तो मात्र आता काय करतो की त्याचे उठाउठी लगेच त्याचं कल्याण करतो म्हणजे वेळ लागू देत नाही. त्याच्यासाठी काय आहे की आता तू थांब, तुला आता थोडा वेळ लागल असं कधीच भगवंत म्हणत नाही. पण कोणासाठी जो पायाला मिठी मारतो. पायाला मिठी मारणं म्हणजे शरण जाणं. आता त्यात भगवंताचं हे ब्रीदच आहे की जे जे शरण आले त्या शरणागताचा मी काय आहे प्रतिपाळ करीन. हे भगवंतानी स्वतःचं ब्रीद केलं आहे. म्हणून जो शरण आला, ज्यांनी पायाला मिठी घातली तो शरण आला. शरण आला की शरणागता शरण्यो मीची एकू. मीच आहे त्याचं शरण आलेल्याचा प्रतिपाळ करणारा. मग काय करणार तो तर लवकरात लवकर त्याची जी काय असेल ह्या मनुष्यदेहातून आणि जन्मजन्मांतराच्या फेऱ्यातून त्याला दूर करील. उतार करणं म्हणजे ह्या सगळ्या भवनदीतून आता बाजूला करणं. हे कधी घडतं तर मनुष्यदेहात. म्हणून मनुष्यदेहात आल्यावर आता तरी आपण आपल्या उद्धाराचा विचार करावा. उद्धाराचा विचार करणं म्हणजे डोळे उघडणं. आता उघडी डोळे. आणि तसं जर करत नसेल जरी अद्यापि न कळे तर मात्र त्याला काय केलं की तो मनुष्य म्हणून नाही तो दगड म्हणूनच जन्माला आला असं त्याला म्हटलं गेलं. आता मनुष्यत्व तर प्राप्त झालं, डोळे उघडायचे एवढंच काम आहे. पण मदत करायला कोण कोण आहेत तर मदत करायला प्रत्यक्ष संत आहेत, ते प्रबोध करतात. शिवाय काय आहे, चंद्रभागा आहे, पुंडलिक आहे आणि श्री विठ्ठल आहे. इतकी सगळी सोय आपल्याला मनुष्यदेहात उद्धारासाठी. म्हणजे एवढ्या सोयी असून सुद्धा डोळे जर उघडत नसल तर संतांनी तरी काय म्हणावं. आता या अभंगातून असं सांगितलं. तर पुढचा अभंग पाहू. अभंग क्रमांक 87. न करी रे संग
राहे रे निश्चळ लागो नेदी मळ ममतेचा. या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचोनी बडबडते. इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पाही नये वरी मन. तुका म्हणे नये जाणीव अंतरा अंतरी या थारा आनंदाचा. 4 चरणाचा अभंग आहे. हा अभंग महत्त्वाचा आहे. या अभंगावर कीर्तनकाराला कीर्तन करता येतं, कारण उपदेश करणं किंवा प्रबोधन करणं हे सगळं जसं कीर्तनकाराचं काम आहे, तसं याच्यामध्ये सगळ्या गोष्टीत आणि जे जे काही गरजेचं आहे तेच इथं सांगितलेलं आहे. एरवी मनुष्याला वरच्या ज्या कृतीत त्या खूप सांगितल्या जातात, हे करा ते करा ते करा, पण खरं काय करावं लागतं. वरून किती जरी केलं की जसं एखाद्या मनुष्यानं 10 वेळा गंगेची आंघोळ केली दिवसात, 10 वेळा जाऊन नाही, एका दिवसात 10 वेळा केली, तर वरचं सगळं अंग स्वच्छ झालं, अंतःकरण स्वच्छ झालं नाही ना. मग जावोनिया तीर्था काय तो आबा केले. मग जसं त्यांनी काय आहे, निस्ता तीर्थाला गेला तर काय होतं, चर्म प्राक्षाळले वरी वरी, फक्त तो कातडं धुतलं, अंतःकरण धुतलं नाही. तो उपदेश करायचा आहे. त्याच्याकरता सांगितलं न करी रे संग. आता कशाचा संग करू नको, की जो संग केला असता मळ लागतो, त्या संघाला संग करू नको म्हटलं. असंगत्व कशाचं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा देहभावाचं संगत्व आहे. मी देही हा सगळ्यात मोठा संघ आहे. आणि त्या देहानं जेवढं काही गोळा केलेलं आहे जवळ, ते सगळं जवळ गोळा केलेलं हे त्याचं काय आहे, की संघाच्या गोष्टीचं आहे. म्हणून हा संघ काढून टाक. आता त्या संघानं आम्हाला काय केलं असेल, तर अंतःकरण मलिन केलं. मलिन अंतःकरणानं काय झालं, तर परमात्म्याचं स्वरूप दिसेनासं झालं. म्हणजे काय आहे, तर त्याच्यावर अत्यंत आवरण आलं. आता संघ जो होत असतो तो कशाचा होतो, तर भौतिक वस्तूचाच असतो. भौतिक वस्तू पदार्थ, पण त्या संघ करतात म्हणजे त्या आपल्याबरोबर अंगाला चिटकून राहतात असं नाही. त्याची आठवण आपल्या अंतःकरणात राहते. म्हणजे अंतःकरण भरून सगळं काय आहे, की काय काय आहे तेच. मग कोणतं राहतं, सगळ्या जगात आहेत तेवढ्या भौतिक वस्तू का नाहीत. ज्याला माझं म्हणलं आहे, ते माझं ज्याला म्हणलं आहे त्या भौतिक वस्तू काय करतात, आपल्या अंतःकरणात राहतात. आणि अंतःकरणात त्याची आठवण हाच संघ आहे. आता या संघानं काय झालं, तर आपलं हित कशात आहे ते कळालं नाही. तुकोबाराय सांगतात की आपुल्या हिताचे न होती सायास, ग्रहदारा आस धनवित्त. हे सगळं कुठं गुंतलं आहे, आता अंतःकरणात. मग आता त्यांनी आपल्या ठिकाणी भगवंताबद्दल काहीतरी करावं असं कुठं काय होतं. आपण सगळं माऊली कसं म्हणतात की तू काय करतो, प्रपंचात सायास करतो, पण बाकीचं काय करत नाहीस. सायास करशी प्रपंची दिननिशी, म्हणजे हितले सायास आहेत. तसं ह्या संगत्वाचे सायास आम्ही करत बसलो. आता त्याने काय झालं, तर मळ लागला. मळ म्हणजे कशाचा आहे, तर ममतेचा. हे संगत्व कशाचं आहे, तर त्याला ममत्व म्हणायचं. ममत्व हा मळ आहे. आणि तो काय करतो, संग आणि ममत्वाचा मळ जर काही करत असेल तर न राहे निश्चळ, म्हणजे स्थिर राहू देत नाही, अतिशय चंचलत्व आणतो. आता कोणत्या कोणत्या गोष्टी आपण पाहिल्या, तर संग करणं कशाचा, आता जे जे काही असेल आपल्या ठिकाणी माझं म्हणून ठरवलं आहे त्याचा, आणि जे काही मी असेल त्या मीचा, हे दोन संघ त्यांनी काय केलं, ममत्व जोडलं. आणि ह्या दोघांनी काय केलं, तर जसं अंतःकरण मलिन केलं त्याच्यामुळं स्थिरता प्राप्त झाली नाही. मग आता चंचलत्व आलं, तर संघ सोड आणि निश्चळ राहा. म्हणजे काय होईल, हे ममत्वरूपी मळ काढून टाक, हा उपदेश केला. हे करण्याकरता जसं नामदेव महाराजही म्हणतात की धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या जाणून शरण रेघा देवासी. आता हे सगळं मिथ्या आहे, वास्तविक
उचलून फेकून देता येत नाही. दुसरी गोष्ट 5व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं, म्हणजे माऊलीचं एक ओवी, की मी आणि माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, तोच संन्यासी जाण निरंतर. अर्जुना, तोच संन्यासी जाण निरंतर. आता संन्यासी कशाला म्हणायचं? ज्याचं ममत्व निघून गेलंय. ममत्व काढून टाकणं हाच खरा संन्यास आहे. वरच्या कपडे घातले संन्याशाचे म्हणजे संन्यासी झाला नाही, ममत्व निघून गेला हा संन्यास आहे. हे जर झालं तर मग खरं कळालं. एरवी काय आहे की आम्हाला हे येतं, आम्हाला ते येतं, आम्हाला हे पाठ झालं आहे, आम्हाला ते पाठ झालं आहे, असं म्हणून आपण स्वतःला ब्रह्मज्ञानी समजतो. पण हे ब्रह्मज्ञान म्हणजे खरं अद्वैत तुमच्या ठिकाणी झालं नाही. तुम्ही बोलताय हे कशासाठी बोलता? तर ब्रह्मज्ञानाचा अहंकार आहे तुम्हाला. आणखी एक ठिकाणी काय करतात माऊली सांगतात की एथ जाणीव करी तोच नेणे, आथिले पण मिरवी ते चिवणे, आम्ही जाहलो ऐसे जो म्हणे तो काहीच नव्हे. जो जाणीव करतो, मला सगळं कळतं, मला सगळं कळतं, असं जर कोणी म्हणत असेल तर खरोखर त्याला काही कळत नाही. कारण मला कळतं म्हणणारा हा काय, मला कळतं ह्या म्हणण्याच्या कोशात आहे. म्हणजे ह्याच्या ठिकाणी हे सगळं ब्रह्मज्ञान अज्ञानाचंच घर झालं. जेव्हा त्याच्या ठिकाणी काही नाही, एकच ब्रह्म आहे, एका ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही, असं उभं राहतं, तेव्हा अद्वैत असतं. मी ब्रह्म, जग ब्रह्म, ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही, असं जर झालं तर खरं अद्वैत झालं. हे खरे, त्याच्याकरता त्याने या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. आता खरं ब्रह्मज्ञान झालं. आता तुझ्या ठिकाणी काय आहे की सगळीकडं ब्रह्म आहे, दुसरीकडं काही नाही. हे कळून चुकलं की हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी, हे खरं ब्रह्मज्ञान आहे. आणि तसं जर नसेल तर खूप ब्रह्मज्ञानाच्या गप्पा मारल्या तरी काय होईल? अनुभवा वाचोनी बडबडते. अनुभव तर नाही आणि अनेक गोष्टी बोलायला लागला. मग आता त्याच्या ठिकाणी काय आहे की केवळ बडबड आहे, याचा अनुभव त्याला काहीच नाही. म्हणजे त्याचं जे बोलणं आहे ते निरर्थक आहे, त्या बोलण्यात काही अर्थ नाही. काय आहे की ज्या गोष्टी त्यालाही समजल्या नाहीत आणि दुसऱ्याला नीट समजून देता येत नाहीत, त्याला काय म्हणावं? बडबडच करणं म्हणावं. तो काय बोलतोय ते समोरच्याला कळत नाही आणि आपण काय बोललो ते त्याची त्यालाही कळत नाही. हीच बडबड असते. मग अद्वैतातलं ब्रह्मज्ञानच खरं आहे. अद्वैत नसून द्वैतात जर कोणी काही सांगत असेल तर ते अनुभव नाही, फक्त त्याचं काय आहे, शब्द पांडित्य आहे. आता हा सगळा भाग वरचा झाला. पुढच्या चरणात मात्र अभ्यास सांगितला आहे की तुम्हाला संग करू नका असं सांगितलं, ममत्व करू नका असं सांगितलं. म्हणजे सहजासहजी होतं काय ते? तर त्याच्यासाठी काय करावं लागलं? इंद्रियांचा जय. इंद्रिय ताब्यात घ्यावी लागतील. इंद्रिय जोपर्यंत ताब्यात नाहीत तोपर्यंत त्यांच्या ठिकाणी ह्या संगत्वाचाच भाव राहणार आहे. ज्याच्या ठिकाणचं इंद्रिय ताब्यात आली ते काय आहे की इंद्रिय विषयाकडे जाण्याच्या ऐवजी इंद्रियाच्या ठिकाणी आता जर काय आहे शुद्ध भाव आला तर वासना काय करतील? संपून जातील. वासनेचा क्षय. वासना उभा राहिली आणि इंद्रियांनी त्याला घेऊन आपलं विषयाकडे धावणं ठेवलं की परत आपण काय गुंतून राहतो. मग आत्तापर्यंत तेच झालं की मनुष्याला आतली वासना जागी होते आणि त्याप्रमाणे मग पुढं येते इच्छा कुमारी झाली. मग इच्छा जागी होती आणि ती कामाचे या तारुण्य आली. पुढं मग कामना जागी झाली की पुढं होतं. मग मूळ कोण आहे? तर मूळ वासना आहे. मग वासनाही काढून टाकायची, पण इंद्रिय जिंकल्याशिवाय वासनेची कमतरता म्हणजे नाश होत नाही. जेव्हा हे सगळं होईल तेव्हाच आहे. म्हणून काय आहे, इंद्रिये सहजासहजी ताब्यात येत नाहीत. तेव्हा इंद्रियाचा जय करायला 8 तास करावा लागतो. मग त्याला काय करावं लागेल? तर तुम्हाला शांतपणानं एका जाग्याला बसून नामस्मरण घ्यावं लागेल. जितकं नाम घ्यायला आपण सुरुवात करू तसं तसं काय होईल? इंद्रिय स्थिर होतील. मग आता त्या तुकोबारायण त्याला प्रमाण दिले, नाम घेता कंठ शीतल शरीर, इंद्रिया व्यापार नाठवती. आता इंद्रिये नामाच्या संगतीत लागल्यावर
इंद्रियांचे व्यापार कोणते आहेत? डोळ्याचं पाहणं व्यापार, कानाचं ऐकणं व्यापार, नाकाचा वास घेणं व्यापार, हे सगळे थांबले ना. यांच्या ठिकाणी काय झालं तर नामाचीच संगती लागली. इंद्रियाला काय करावं हे कळेना, किंवा इंद्रिय व्यापार करायला तयार होईनात, कारण हेच त्यांना बरं वाटायला लागलं. पण ही संगती अभ्यासपूर्णतेनं झाली तर, कारण जोपर्यंत तुम्ही अजून इंद्रियाच्या ताब्यात आहेत, इंद्रिय तुम्हाला नामाला गप्प बसू द्यायचे नाहीत, ते लगेच काहीतरी करून तिथून उठवतील. पण ज्याचा निर्धार पक्का आहे की नाही मला बसून नामच घ्यायचं आहे, मग मात्र इंद्रियावर तुम्ही जय मिळवाल. आणि जसा इंद्रियावर जय मिळवला की वासनेचा क्षय होतो. किंवा वासना कुणाच्या जीवावर जाणार आहे? इंद्रियांच्याच. इंद्रिये ही काय आहे, वासनेला घेऊन बाहेर पडतात. पण इंद्रियच बाहेर पडत नाही म्हणल्यावर वासनेने काय करायचं? वासना काय करते? नष्ट व्हायला लागते. नष्ट होणं म्हणजे क्षय. असं जर झालं तरच संकल्पाही नये वरी मन. आता जे मन, आता दोन गोष्टी सांगितल्या. पहिल्यांदा काय सांगितलं? इंद्रियाचा जय सांगितलं आहे. आणि दुसऱ्यांदा आता दुसऱ्या तुकड्यात काय केलं आहे? मन कुठं निघत होतं? संकल्प घेऊन निघत होतं. मनाचं कार्य काय? संकल्प विकल्प, हे त्याचं कार्य आहे. पण ते संकल्प बाहेर यायला कुठं जागा राहिली? संकल्प बाहेर यायचे झाले तर संकल्पाला सुद्धा इंद्रियच पाहिजेत. इंद्रियाशिवाय संकल्पाने जायचं कुठं? म्हणून संकल्प काय झाले? सगळे थांबले. की जसं एखादा मनुष्य आहे आणि त्याचे पायाला काहीतरी झालं, त्याला थोडंसुद्धा चालता येत नसेल, आणि कुणीतरी सांगितलं की इथं दूर अंतरावर खूप काहीतरी आहे बघण्यासारखं आहे, सगळे लोक गेले, हे म्हणेन मी काय करू आता? माझे पायच चांगले नाहीत, मला चालायला येत नाही, काय असेल ते असेल, मला काय जाता येतं आहे का? मग पाय नसल्यामुळं तो संकल्पच झाला नाही ना. मला तिथं जायचं आहे हा संकल्प होईल का? कारण कुणाच्यासाठी होईल तर पायासाठी, आणि इथं तर पाय नाहीत. मग तसं इंद्रिय घेऊन जाणारे इंद्रियच नाहीत म्हणल्यावर संकल्पाही नये वरी मन. आता मन संकल्पावर येणे असं झालं. म्हणजे दोन गोष्टी झाल्या. इंद्रिय जिंकले, मन जिंकलं, वासनेचा क्षय झाला की मग मात्र अद्वैताकडं जाता येईल. तेव्हा आता पुढेही अजून सांगितलं, चौथं चरण आहे. चौथ्या चरणात मात्र काय केलेलं आहे? अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितलेली की जसं सगळं तुम्ही अभ्यासानं कराल, पण केलं तरी तुम्हाला धोका आहे पुढं. धोका कोणता आहे? तर तुका म्हणे नये जाणीव अंतरा. आता मी पूर्ण झालो, मला आता ब्रह्मज्ञान झालं, आता मी ब्रह्मरूप झालो, असं जर तुमच्या ठिकाणी असेल तरी चुकला. कारण अहम ब्रह्मास्मी हा सुद्धा काय आहे? एक प्रकारे त्याच्या ठिकाणी दोषच आहे. मग मी आहे, माझा काय आहे? ब्रह्मरसाशी भोग चालला आहे, असा जो म्हणतो तिथं रसास्वादाशी त्याचा संबंधच आला. आता जर त्याला ही जाणीव सारखी राहायला लागली तर दोष आहे. म्हणून एवढं सुद्धा राहता कामा नये. काय आहे की मी ब्रह्मरूप आहे हे सुद्धा तिथं न राहिलं, अशी जाणीवसुद्धा येता कामा नये. कुठे यायची ती? आता इंद्रियाकडे येत नाही. अंतरा आतच तुमच्या ठिकाणी हे स्फुरण होईल, पण ते होऊ नये. असं जर झालं तर मात्र आंतरिया थारा आनंदाचा. आता तुम्हाला आत काय आहे? आनंदच आनंद आहे. आणि तो थोडा आला थोडा गेला असं नाही, स्थिर झालेला आहे. त्या ठिकाणी स्थिर झाला. आनंदाचे डोही आनंद तरंग. आता आनंदच आनंद तिथं प्राप्त झाला. पण किती गोष्टी त्याला करावं लागल्या, तेव्हा ह्याचा एवढा अभ्यास झाला. आनंदापर्यंत जाणारा हा अद्वैती इतकं झालं की सगळ्या गोष्टी त्याने दूर केल्या. पहिलं तर काय केलं? इतर ज्या काही माझंपणानं धारण केलं आहे आणि मीपणा आहे या दोघाचाही संग टाकून दिला. आता तो मळ निघून गेला आणि मग त्याच्या ठिकाणी ब्रह्मज्ञान टिकून राहावं म्हणून इंद्रिये जिंकली, झालं. मन त्यांनी ताब्यात आणलं आणि मग वासना संपल्या. इतकं सगळं झाल्यावर त्याच्या ठिकाणी खरं ब्रह्मज्ञान झालं. तो खऱ्या अर्थाने अद्वैती झाला. पण पुन्हा जरी त्याला मी ब्रह्मज्ञानी झालो असं थोडं जरी जाणीव असली तरी चुकलं. म्हणून शेवटी मात्र सांगितलं की तुका म्हणे नये जाणीव अंतरा.
एवढी तेवढी सुद्धा जाणीव तुझ्या अंतःकरणात येऊ देऊ नको. मी ब्रह्म आहे हे जर झालं तर तू ब्रह्माहून बाजूला राहिला. म्हणून काय कर, तेही नको. आंतरिया थारा आनंदाचा, यालाच काय खऱ्या अर्थानं आनंद आहे. आणि तो कसा झाला आहे, स्थिर झाला आहे. आता टिकणारा आनंद आहे तिथं, आला आणि गेला असं नाही, सरळ टिकलेला आहे. इतकं सगळं झालं म्हणजे मग म्हणायचं या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. आता तो खरा ब्रह्मज्ञानी झाला. आता त्याच्याजवळ खरं जे काय असेल ते अद्वैत आहे. आणि हे जर नसेल तर खूप जरी चांगलं बोलत असला, किती ब्रह्मज्ञानाच्या गप्पा मारत असला तरी अनुभवा वाचून बडबडते. त्याची नुसती बडबड आहे. त्याचं किती ब्रह्माच्या गोष्टी सांगितल्या तरी अनुभव तर नाही ना. हे फक्त शब्दज्ञानानं बोलणार आहे, ते काही उपयोगाचं नाही. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.